नमस्कार, प्रतीक्षा होम रेसिपीज कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण नवरात्रीचे उपवास चालू आहेत आणि उपवासासाठी स्पेशल असे थालीपीठ बनवणार आहोत। नवरात्रीमध्ये काही जणांचा 9 दिवसाचा उपवास असतो तर काही जणांचा शेवटचा 3-4 दिवसाचा उपवास असतो। या उपवासामध्ये तुम्ही हे खमंग असे थालीपीठ बनवून खाऊ शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी थालीपीठसाठी पीठ बनवून घेणार आहे। त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये इथे मी 1 वाटी भगर घेतलेली आहे, काही ठिकाणी याला वरई असंही बोलतात, आणि अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे। तुम्ही जर दशमीसाठी जे पीठ दळून आणलेलं आहे त्या पिठाचेही तुम्ही थालीपीठ बनवू शकता। आता हे मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। मिक्सरला बारीक केल्यामुळे याचं हलकंसं असं रवा टेक्स्चर राहतं। तुम्हाला जर जास्त बारीक करून घ्यायचं असेल तर तुम्ही थोडंसं याला 1-2 मिनटं भाजून मग मिक्सरला फिरून घेऊ शकता, म्हणजे छान असं पिठासारखं त्याचं स्ट्रक्चर येईल। आता हे आपल्याला मळून घ्यायचं आहे। त्यासाठी इथं मी एक बाउल घेतलेला आहे। बाउलमध्ये हे पीठ मी काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये उकडलेला बटाटा घालायचा आहे। इथं मी एक मोठ्या साईजचा उकडलेला बटाटा यामध्ये खिसून घालणार आहे। बटाटा घातल्यामुळे आपले थालीपीठ छान असे मऊ, वरून छान असे खुसखुशीत खमंग बनवून तयार होतात आणि जास्त वेळ असे मऊ राहतात, कडक होत नाहीत। त्यामुळे यामध्ये आपण उकडलेला बटाटा घातलेला आहे आणि बटाटा या पद्धतीने खिसून घातला म्हणजे पिठात छान असा एकसारखा मिक्स होतो। आता इथं मी जिरा आणि हिरव्या मिरचीचा ठेचा 1 चमचा घातलेला आहे। जर तुमच्याकडे उपवासाला जिरा आणि कोथिंबीर चालत असेल तर घाला, नसेल चालत तर नाही घातली तरी चालेल। इथं मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्याचबरोबर इथं मी जाडसर वाटलेला शेंगदाण्याचा कूट अर्धी वाटी घातलेली आहे। आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने आपण थालीपीठ बनवतो त्याच पद्धतीने याचा असा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि तसेच थालीपीठ बनवायचे आहेत। आता सुरुवातीला आपण उकडलेला बटाटा घातलेला आहे, त्यामुळे आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही। बटाटा या पिठामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आणि त्याच्या अंदाजाने आपण यामध्ये पाणी घालायचं। आता बटाटा मी या पद्धतीने सगळा मिक्स करून घेतला आणि वरून 3 ते 4 चमचे असं पाणी घातलेलं आहे। तुम्हाला जेवढं पाणी लागेल तेवढं तुम्ही वरून घालू शकता। या पद्धतीने मी हे पीठ असं मळून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। अगदी आपण थालीपीठचं पीठ ज्या पद्धतीने मळतो ना त्याच पद्धतीने मळायचं आहे। आता आपल्याला याला झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं असं भिजवून घ्यायचं आहे। 5 मिनटं भिजवून घेतलं तरी चालेल। तर 5 मिनटं झालेले आहेत। पीठही आपलं छान भिजलेलं आहे। आता आपल्याला याचे थालीपीठ बनवायचे आहेत। आता थालीपीठ मी इथं बटर पेपरवरती थापणार आहे। तुम्ही जर कॉटनचं कोणतंही कापड घेऊ शकता, कोणत्याही कॉटनचा स्वच्छ असा रुमाल घेऊ शकता, त्याच्यावरती या पद्धतीने असं थालीपीठ थापून घेऊ शकता। बटर पेपरला मी आधीच तेल लावलेलं आहे आणि पीठ आपलं छान असं मळून झालेलं आहे, त्यामुळे अजिबात हाताला चिटकत नाही। तुमच्या जर हाताला चिटकत असेल तर तुम्ही मग तेलाचा हात लावू शकता। आता या पद्धतीने इथं मी असं हे थालीपीठ थापून घेतलेलं आहे। अगदी 5 ते 10 मिनटात हे थालीपीठ बनवून तयार होतात आणि हे थालीपीठ तुम्ही दहीसोबत खाऊ शकता किंवा असेही खाऊ शकता। खायला खूप छान टेस्टी आणि खमंग लागतात आणि झटपट बनवून तयार होतात। आता आपलं हे थालीपीठ थापून झालेलं आहे। आपण याला छान असं खमंग भाजून घेणार आहोत। बघू शकता मी इथं जास्त जाडसरही याला थापलेलं नाही, छान असं मध्यम जाडीचं याला असं थापून घेतलेलं आहे। एकदम पातळही थापायचं नाही। आता इथं मी तवा आधीच गरम करायला ठेवला होता, त्यावरती असं 1 चमचा तेल घातलेलं आहे। असं वरून तेल टाकलं म्हणजे छान असं सोनेरी रंगावरती थालीपीठ असं भाजून तयार होतं। आता या पद्धतीने असं कढईने तेल सोडलं म्हणजे छान असं खमंग हे थालीपीठ बनवून तयार होतं। 1-2 मिनटं एक साईडने आपण याला भाजून घ्यायचं आहे। असंच दुसऱ्या साईडनेही 2 मिनटं याला असंच भाजून घ्यायचं आहे।
हे 2 मिनटं झालेले आहेत। आता हे थालीपीठ मी असं पलटून घेते। तुम्ही बघू शकता किती छान असं सोनेरी रंग आलेला आहे। आता दुसऱ्या साईडनेही आपल्याला असं छान सोनेरी रंगावरती खरपूस भाजून घ्यायचं आहे। मस्त असे कमी तेलकट खमंग खुसखुशीत असे थालीपीठ बनवून तयार होतात। तर दुसऱ्या बाजूने छान असं खमंग भाजलेलं आहे, त्याला छान असं सोनेरी रंग आलेला आहे। आता आपले हे थालीपीठ छान असं खरपूस भाजून तयार झालेलं आहे। याच पद्धतीने इथे मी सगळे थालीपीठ भाजून घेते। आता इथे मी सगळे थालीपीठ असे तयार भाजून घेतलेले आहेत। आता आपण या ताटामध्ये सर्व करूया। आता या ताटामध्ये इथे मी रताळ्याचे चिप्स घेतलेले आहे, 1 वाटी दही घेतलेलं आहे आणि उपवासाला चालतो असा शेंगदाण्याचा लाडू आणि खजूर घेतलेला आहे। तुम्हाला ही उपवासाची मिनी थाली कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि रताळ्याचे चिप्स कसे बनवायचे त्याचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही तिथं जाऊन बघू शकता। मस्त असे खमंग हे खुसखुशीत थालीपीठ बनवून तयार होतात आणि अगदी झटपट तयार होतात। अजिबात याला जास्त वेळ लागत नाही। तुम्हाला तेच तो दशमी खाण्याचा कंटाळा आला असेल तर तुम्ही या पद्धतीने असे त्याच पिठापासून असे खमंग थालीपीठ बनवून तयार करू शकता। इथे थालीपीठ दहीसोबत खायला खूप छान लागतं। तुम्हाला जर नारळ चटणी आवडत असेल तर त्याच्यासोबतही खाऊ शकता। व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर भेटूया असेच आणखी एका व्हिडिओसोबत। तोपर्यंत